काल जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भ्याड हल्ला झाला आहे। त्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटक मृत्यू पडले, तसेच काही जखमी झाले। तसेच वाशिम जिल्ह्यातील 51 पर्यटक हे तिथे फिरण्यासाठी गेले होते, मात्र ते सुखरूप असल्याचं माहिती मिळते। आणि आपल्यासोबत ह्या सुषमा राऊत आहेत, त्यांनी एक कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही सगळे एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याचं सांगितलं। त्याच्यासोबत त्यांचा मुलगा आहे तुषार राऊत। आपण त्याच्याकडून जाऊया नेमकंच काय परिस्थिती आणि कसा तुमचा संपर्क झाला आहे। संपर्क झाला आहे त्यांच्याशी। काल त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट होत नव्हता, काल रात्रीच आमचा संपर्क झाला आहे। ते सगळे सुखरूप आहेत आणि हॉटेलला आहे। आता सुखरूप त्यांनी घरी यावं अशी आमची इच्छा आहे। किती सदस्य होते आणि काय म्हणजे नेमकीच काय परिस्थिती सध्याची? 51 सदस्य आहेत ते आणि सध्या ते हॉटेललाच आहेत। ते सुखरूप आहे, श्रीनगरला आहेत सध्या ते। तुमची सरकारला आता हे जे हल्ला झाला, आता तिचं म्हणजे पर्यटकाचं जे म्हणजे समोरचा टूर रद्द करून तुमची वापस येण्याची मागणी होत असेल, तर नेमकीच आपलं या संदर्भात पुढे प्रशासनासोबत बोलणं झालं का? नाही, प्रशासनाशी काही संपर्क झाला नाही आहे आमचा, पण आमची अशी अपेक्षा आहे प्रशासनाशी की आमचे सगळे जे सदस्य आहेत त्यांना सुखरूप घरी आणा। जिथं जो हल्ला झाला होता, तो हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते जाणार होते का? त्या ठिकाणी हा, त्यांचा टूरमध्ये प्लॅन होता, ते तिथे जाणार होते, पण तिथे काही कारणास्तव ते पोहोचले नाहीत तिथे। आता या पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एक घोषणा केली आहे। जेवेळी महाराष्ट्रातील जे पर्यटक गेले त्याला स्पेशल विमानाने इथं, विशेष विमानाने इथं बोलवण्यात आलं। तुम्हाला तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? चांगली गोष्ट आहे, त्यांना म्हणजे घेऊन यायला पाहिजे सुखरूप, त्यांना इथे पाठवायला पाहिजे प्रवाशांना सगळं। हे होते आपल्यासोबत वाशिम जिल्ह्यातील ज्या 51 पर्यटक जे जम्मू काश्मीर लेवल काढणं झाली का, कसं काय लेवल काढून झाली? पहिला बेट 4 इंचाचा त्यांच्या नातेवाईकांना आपल्याला सांगण्यात आलं आहे। कॅमेरामॅन सचिन आणि विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।